मंडळी, स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे ना तो बाहेर जाण्याचा व्हिडिओ आहे. म्हणजेच आम्हाला एक ठिकाणी जायचं आहे तिथलाच. त्याच्या अगोदर सकाळी सकाळी मी इथं अगोदर मंदिरात जाऊन आले आणि नंतर मग इथं काकूनं परडी सारवत होत्या. कारण खूप दिवस झालं परडी सारवलीच नव्हती. आता कंप्लीट वर्ष झालं होतं. ते आम्ही घरात बांधून ठेवली होती. आमचे दीर वारले त्याच्यासाठी. आणि नंतर मग आम्ही सगळा कार्यक्रम वगैरे केला, पण ती सारवायची राहून गेली ती. त्याच्यामुळे इथं काकूची जे आहे ती परडी सारवायला चालू आहे. कारण आम्ही जशी नवीन परडी घेतली ना, आता परडी घेऊन ना कमीत कमी 7-8 5-6 वर्ष तरी झाले असतील माझ्या हिशोबानं. तर आता ना परडी पहिल्यापासूनच चालत आले की गाईच्या शेणानं परडी सारवावी लागते. पण आता कोणी काही पण करायला लागले. कोण तर पेंट देऊन ठेवतात डायरेक्ट, की जर वेळेसच कुठं सारवत बसायची म्हणून. पण पहिल्यापासूनच परंपरा चालत आली की परडी ही कधी पण शेणाचीच असावी, गाईच्याच शेणानं सारवलेली असावी. त्याच्यामुळे ना तेच योग्य आहे. परंपरा पहिल्यापासून चालत आलेली. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात काही बदल करत नाही. शेवटी किती बी केलं तरी देवाचं काम आहे. त्याच्यामुळे मग परडी आम्ही शेणानंच सारवतो कधी पण. तर इथं छान अशी काकूनं परडी सारवून दिली आणि काकूला जशी परडी सारवायला येते ना, तर तशी मला नाही जमत. त्याच्यामुळे मग काकूच परडी सारवतात प्रत्येक वेळेसच. तर बघा, परडी वगैरे सारवून झाली काकूची आणि नंतर मग आम्हाला जायचं होतं बाहेर. म्हणजे गावाला जायचं होतं एक ठिकाणी. पुढे दिसेलच तुम्हाला की आम्हाला कुठं जायचं होतं नेमकं. त्याच्यासाठी ना मी अगोदर ड्रेस घातला. कारण नवीन घेतल्यापासून ना म्हणजे घातलाच नव्हता. पांढराच फक्त घातला आणि हा काही घातलाच नाही. म्हणलं चला, मला तुमच्यासोबत पण शेअर करायचं होतं, कारण मी सांगितलं होतं की जेव्हा घालेल तेव्हा दाखवेल म्हणून. पण आज जायचं होतं म्हणून घातला ड्रेस आणि नंतर अचानक आमचा प्लॅन चेंज झाला की ड्रेस काढून मग साडी घालावी लागली मला. मोटरसायकलवर जायचं असलं ना तर ड्रेसानं कम्फर्टेबल वाटतं. नाहीतर मग बाईकवर जायचं म्हणलं तर साडीवर नको वाटतं. भीती वाटते, कुठेतरी पदर अडकेल का काय असं वाटतं मला. आणि त्यांना पण वाटतं की नको साडी घालून बाईकवर जायला. कारण एकदा असेच आमच्याकडून चकली झाली होती. साडीवर गेली होती तेव्हा खूपच म्हणजे मोठा ॲक्सिडेंट झाला होता, माझी साडी अडकून. त्याच्यामुळे तेव्हापासून ना कुठं पण बाईकवर जायचं असलं ना तर मी ड्रेसच घालत असते. तर नंतर प्लॅन बदलल्यामुळं मग मला ड्रेस घालावं लागलं. तर इथे ना खूप वेळ माझा मेकअप चालू होता. मेकअप तर काही नसतं, साधा सिंपल असतो. नुसतं क्रीम, पावडर, टिकल्याचं पॉकेट, सेंदूर झालं एवढंच असतं, बाकी काही नसतं. पण ते सुद्धा सामान लवकर टायमाला सापडत नाही. एक इकडं, एक तिकडं, एक तिकडं, किती पण हुडकायचा प्रयत्न केला ना तरी एक सापडलं तरी एक नसते. आणि इथं बघा, मला क्रीम लावायची होती, तरीसुद्धा ती क्रीम पण माझी नेमकं टायमाला संपली. एकतर असं कधी बाहेर जात नाही कुठं, म्हणून जास्त करून मेकअप काही करण्यात येत नाही. आणि असं जायचं म्हणलं ना तर माझं एकतर संपलेलं असतं, नाहीतर मग कुठं तर हरवलेलं असतं, नाहीतर मग कुठं तर कोपऱ्याला जाऊन बसलेलं असतं, नाही तर सापडत तर नाही. असंच माझ्यासोबत होतं. तुमच्यासोबत असं होतं का मला नक्की सांगा. माझ्यासोबत तर होतं. तरी काकूचं म्हणजे म्हणणं असतं की मम्मीला जर कुठं जायचं म्हणलं तर हिचं तर काही सामानच जागेला नसतं. मी पोरींना सांगत असतात की हुडकून द्या मम्मीला, काही माझ्या डोक्याचं लब्बरच नाही, कुठं पिनच नाही, हेच नाही तेच नाही, असं चालू असतं माझं सारखं. आता सुद्धा टिकल्याचं पॉकेट काही लवकर सापडत नव्हतं. त्याच्यामुळे खूप वेळ ड्रेस घातला ना तर मेकअप थोडा वेगळाच करावा लागतो. आणि साडी घातली ना तर साडीवर मेकअप वेगळाच घालावा लागतो. कारण साडी वेअर केली ना तर त्याच्यावर गंठण, रोजचं मंगळसूत्र वगैरे आहे तर ते सूट होतं. पण ड्रेस घालायचं म्हणलं ना तर तसले दागिने सूट होत नाहीत. त्याला ड्रेसाच्याच मानाने दागिने घालावे लागतात. त्याच्यामुळे मग ड्रेस घातला का वेगळा मेकअप, साडी घातली का वेगळा मेकअप, असं करावा लागतो थोडा तरी बदल. तरी शिवानी पण आमच्यासोबत येणार होती, त्याच्यामुळे मग तिचा पण मेकअप चालू होता इथं. हे दरवासी काय गे बाई, नीलपेंट उगं नावाची आहे आपली. कुठं बाहेर जाताना मी त्याला लावणार. तर इथे आमच्या दोघीची किती मिट्टी आहे मेकअप करायची. तिने पण आरशाच्या समोरून बाजूला होईना आणि मी पण आरशाच्या समोर बाजूला होईना. ती माझी वाट बघते किती वेळा, मी तिची वाट बघते कधी आरशाच्या समोरून होतं आहे मेकअप म्हणून. मी तिला काय काय म्हणत होते की शिवानी तुझं होतं का नाही, होतं का नाही म्हणून. आणि ती मला म्हणते मम्मी तुला किती वेळ लागतं मेकअप करायला. कसं असतं, रोज मेकअप केला ना तर एवढा टाईम नाही लागत, पण कधीतरी कुठे जायचं म्हणलं ना जरा स्पेशली तयार व्हावं लागतं, त्याच्यामुळे मग उशीर लागतो. म्हणून मग इथं उशीर लागत होता मलासुद्धा. आणि मग शिवानीचं पण बराच मेकअप राहिला होता. तिचं आधी ड्रेसच हुडकायला तिला 1 तास गेला असेल. ही घालू का ती घालून, ती घालू का ही घालू, मिठी होते तिचे. बायकांचं पोरींचं सेमच असतं, बायकांचं बी तसंच असतं की ही साडी घालू का ती घालून. ते तर मी मागच घातली होती, त्याच्यावर फोटो स्टेटसला टाकलेत. आता कोणची साडी घालू हे असंच असतं.
मला पण तोच विचार होता, माझ्याकडे तर ब्लाऊजच नसतात घालायला. त्याच्यामुळे मग मला साडी म्हणलं ना माझ्या अंगावर काटा येतो, नको वाटतो. स्वतः टेलरी नाही पण शिवणं होत नाही, त्याच्यामुळे मग मला टेन्शन येतं साडी घालण्याबद्दल. त्याच्यामुळे मग मी बिनगरी जीव होता माझा की ड्रेस घालायचा, चला आता ही साडी हुडकायची गरज नाही म्हणून. पण नंतर प्लॅन चेंज झाल्याच्या नंतर मग मला कोडं पडलं की आता काय करू काय करू, ही घालू का ती घालून, ती घालू का ही घालू, असं झालं मला. पण घातली ब्लाऊज वेगळं साडी वेगळी, पण ते छान होतं, त्याच्यावर सूट होत होतं वेगळं का असं ना. पण प्रत्येकाचं तसंच असेल, मला माहिती आहे प्रत्येकाची तीच बोंब असणार आहे की बाहेर जायचं म्हणलं ना की ही घालू का ती घालून, ती घालू का ही घालू. आम्हाला जायचं होतं आलमप्रभूला खरं तर. त्याच्यामुळे मग इथं चालू होतं आमची इतक्या वेळ. म्हणून इथं आत्ता माझं म्हणजे नीलपेंट लावायला चालू आहे. रोज मी म्हणते की नीलपेंट लावावं म्हणून, पण मला काही लावणं होत नाही. पण बाहेर चाललं ना मग आठवण येते की नीलपेंट लावायची म्हणून. तर ते आत्ता काम चालू आहे माझं लावायचं. किती वेळ गेला बघा आमचा मेकअपला, नाही म्हणलं तर अर्धा पाऊण तास गेला. काकू तर इतका कंटाळून जातात ना, आम्हाला कुठे जायचं म्हणलं ना खूप कंटाळून जातात काकू तर. मध्ये त्यांचा मेकअपच कसा उरकत नाही काय माहिती. असं तुमच्यासोबत शेअर करेल मी. बघा बरं, मी कपाळाला नाही कुंकू लावले कसं पांढरं शिपट दिसते कपाळ. त्याच्यामुळं का नाही कुंकू लावावंच लागते, त्याच्याशिवाय चांगलं वाटत नाही. देखो गाइस मेरे केस. अगं बाई नाकावर काय झालं? कुंकू नाकावर पडले माझ्या. आता बघा खूप मस्त तोंड तुझं तोंड. बघ ना किती दिसायला. केस बघा माझे. छान दिसायलेत, हो छान दिसायलेत केस. माझेच केस जरा पातळ दिसायला. वरून बालाजीला म्हणून बालाजीला चला ना. हां म्हणजे बालाजीला गेलं गटकेरी माझे केस बारके होते आहे की नाही. ही कुठली आहे? मग हीच तर लाव म्हणायची तुला. ही कुठली आहे? कळवून आणली नव्हती. आणि ही लातूरून आणलेली. अगं बाई बरं या मला हीच लावायची. मला काय माहिती, मी बघितलीच नाही ती. पायाला पण ती हीच लावते पायाला. कशाला ही लावणार, दिसते. चल लिपस्टिक लावून घ्यायची आधी मी. तर बघा मी आता ड्रेस काढला आणि साडी घातली आणि निघालो आहे आम्ही आता. तर बाईकवरून डायरेक्ट आम्ही इंडिकामध्ये आलो इथं. कारण बाईकवर जायचं होतं, जायची तयारी केली होती आम्ही, पण आमची बाईक कॅन्सल झाली आणि ही गाडीमध्ये बसून आम्ही निघालो आहे आता आलमप्रभूला जाण्यासाठी. आलमप्रभू म्हणजे ना आमच्या आयुष्यातला असा देव आलेला आहे ना तो, की त्यानं पूर्ण आयुष्याची चुलतापालत केली त्या देवानं. कारण देव ना आपली जेव्हा परीक्षा संपते ना तर तेव्हा कोणत्या तरी माणसाच्या रूपात म्हणजे देव आपल्याकडे येतो आणि सांगून जातो काहीतरी की असं नाही असं करा म्हणून. तर तसंच आमच्यासोबत घडलं होतं. देवच माणसाच्या रूपात आला आणि त्याने आम्हाला हा देव दाखवून दिला आणि तिथून मग आमच्या आयुष्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली म्हणावं लागेल. आतापर्यंत आम्ही 4-5 वेळेस आलो असाल ह्या देवाला. आम्हाला आधी माहिती पण नव्हतं की ह्या देवाचे एवढी प्रसिद्धी आहे, एवढा देव चांगला आहे. अगर ह्या देवाला नवस केल्यावर इथून म्हणजे त्याच्यापासून असं होईल तसं होईल हे काहीच आम्हाला माहीत नव्हतं. पण आमच्या आयुष्यात मला माहिती पण नव्हतं की काकूला एक बहीण आहे, अगर बहिणीला त्यांच्या बहिणीचे लेक आणि सून आहेत, काहीच मला माहिती नव्हतं. पण काय म्हणतात ना की आपल्या आयुष्यातले चांगले दिवस यायचं म्हणलं ना तर कधी कोणाची गाठ पडून देईल देव काही सांगता येत नाही. तर तसं झालं होतं आयुष्यात आमच्या. तर ते अचानक आले तेव्हा आम्हाला माहीत झालं की असे असे पाहुणे आहेत भूममध्ये म्हणून आमचे. तर आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि मग तिथं राहिलो 4-5 दिवस. तिथून मग ह्या देवाला आणलं त्यांनी आम्हाला आणि तिथून मग खऱ्या अर्थाने आमच्या संसाराला सुरुवात झाली म्हणावं लागेल. तर तेव्हा आम्ही आलो तर त्यांनी मला सांगितलं की ह्या देवाला नवस कर म्हणून. म्हणजे नवस केल्याच्यानंतर तुमची जी पण काही इच्छा आहे ते 100% पूर्ण होईल. तेव्हा मला विश्वास वाटला नव्हता आणि खरं पण वाटलं नव्हतं. कारण असं असतं ना की पहिल्यांदा जेव्हा आपण कोणत्या देवाला बघतो तर तेव्हा लगे आपला विश्वास बसत नाही की ह्या देवापासून असं होईल अगर तसं होईल, काहीच माहिती नसतं. पण जेव्हा अनुभव येईल तर तेव्हा आधी पहिल्यापासूनच देव पण म्हणतात की माणसाला अनुभव दिल्याशिवाय माणूस सुधरत नाही. अगर त्याचा लवकर कोणावर विश्वास बसत नाही म्हणतात. ते काही खोटं नाही, खरंच आहे. आम्हाला ह्या देवाचा अनुभव आला तेव्हापासून आम्हाला खऱ्या अर्थानं ह्या देवाची किंमत कळाली म्हणावं लागेल. आणि ह्या देवाची खासियत अशी आहे ना
तर कोण म्हणतं 2 मुलं आणि कोण म्हणतं 3 मुलं. तर 2 मुलं इथं आले होते, म्हणजे गुरं राखत आले होते. तेव्हा जंगल होतं इथं पूर्ण. तर तेव्हा इथं ह्या जागेवर आल्यावरती 2 जण गायब झाले. कोण म्हणतं 2 जण आणि कोण म्हणतं 3 जण. नेमकं किती मला पण माहीत नाही. पण मी तर आतापर्यंत ऐकलं की 2च. बाकीची बघा 4 वर्ष बंद झाली दारू बंद झाल्यापासून. आणि ते गायब झाल्याच्या जिथं गायब येताना आम्ही विचार करून आलो होतो पण लेट झालं प्रभूचं. आणि ज्यांनी पण काही पण नवस केला ना ते 100% पूर्ण नवस असं त्या देवाची प्रथा आहे. मी तर स्वतः अनुभव घेतलाय. आतापर्यंत 2 मी नवसं केली होती, छोटे छोटे, जास्त काही मोठे नव्हते. पण माझे दोन्ही नवस पूर्ण झालेत. त्याच्यामुळे ना मी जरा जास्तच मानते. आणि त्यांनी पण मला सांगितलं होतं की जो पण नवस कराल की तो 100% पूर्ण होतो म्हणून. आणि आता बरेच दिवस झाले मी आले नव्हते, तेव्हा ही बगीचा वगैरे काय बनवला नव्हता, पण आत्ता बनवला होता. आणि आम्हाला पाहुणे जे गाठ पडले होते ना, तर त्याच पाहुण्यामुळे मला हा देव खरं तर म्हणजे माहिती झाला. नाहीतर आधी मला माहिती नव्हता. ते पाहुणे पण माहीत नव्हते आणि हा देव पण माहिती नव्हता. पण मला वाटतं की देवाची इच्छा होती की मला म्हणजे त्यांची गाठ पडावी आणि त्यांच्या मार्फत ह्या देवाची गाठ पडावी. म्हणजे तिथून माझ्या खऱ्या आयुष्याला सुरुवात झाली होती. तिथून आयुष्याची आलटापालट झाली होती माझी. तर चला आता आरतीचा टाईम झाला आहे. आम्ही निघालो आहे आता. आज आमच्याला म्हणजे बहिणीला द्याने प्रसाद भेटेल म्हणून, पण प्रसाद मिळाला आहे. आता निघालो आहे आम्ही आता घरी. चला आता निघालो घरी. आता मी तुला स्क्रीनशॉट टाकते. पट्टा कसला लावलाय आमच्या नवऱ्याने. 2 मिनिट. पप्पा कुठं आहेत पण? तो गेले तिकडं. चल मी म्हणजे दावा तीच गाडी आहे, तीच गाडी आहे म्हटलं मला. तर आरती पण मिळाली, कारण आम्हाला लगेच माघारी जायचं होतं म्हणलं होतं. पण जी देवाच्या मनात आहे तर ते झाल्याशिवाय राहत नाही. आपण काही ठरवा आणि किती ठरवा मनासारखं, पण देवाच्या मनात जे येईल तर तेच आपल्यासोबत घडवतो देव. तर आरती पण भेटली आणि प्रसाद पण भेटला. आम्हाला माहीत नव्हतं की ते प्रसाद असतो आहे म्हणून. प्रसाद पण भेटला आणि आरती पण भेटली. तर तेव्हा वाटलं की खऱ्या अर्थानं आज आमचं दर्शन कंप्लीट झालं. कारण ह्याच्या अगोदर खूप वेळेस आलो होतो, पण तेव्हा आम्हाला काहीच नव्हतं भेटलं. आरती पण नाही आणि प्रसाद पण नाही, पण ह्यावेळेस दोन्ही भेटलं. त्याच्यामुळे मग अजून खुश होतो आम्ही. तर चला आता आम्ही निघालो घरी. आता व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. श्री स्वामी समर्थ. हे आमचे हे 2